नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 2 टॉपिक नंबर 3 ट्रँगल ह्याच्या लेक्चर क्रमांक 4 मध्ये आपण तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. गणित मैत्री परिवारामधल्या सर्व सदस्यांचं, पालकांचं परत एकदा सहर्ष स्वागत. चांगल्या रीतीचं सहकार्य चालू आहे, चांगल्या रीतीने ते शिकत आहात, रिप्लायही करत आहात चांगल्या रीतीनं, चॅनलही सबस्क्राईब करत आहात, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. बाळांनो, ठीक आहे. आजचा तासमधले काही गुणधर्म हे आपल्याला पुन्हा पुन्हा वापरायचे आहेत, त्यामुळे ते प्रॉपर्टी जर असं मनापासून समजून घेऊया. आजचा तास जरी हा 9वीचं युनिट असेल तरी 10वीच्या मुलांनी सुद्धा बघावं, कारण ह्या प्रॉपर्टीचा तुम्हाला कृतीपत्रिकेसाठी सुद्धा उपयोग होणार आहे. 9वीच्या मुलांनी एवढ्यासाठी हे चांगलं करून घ्या, हे 10वीमध्ये सुद्धा फार उपयोगी पडणारे काही प्रॉपर्टीज इथं बघणार आहोत. 9th सेकंडमध्ये प्रॉपर्टीची संख्या जास्त आहे आणि ज्याची प्रॉपर्टी जास्त, ज्याला प्रॉपर्टी जास्त माहिती आहेत तोच गणित आनंदानं सोडू शकतो. प्रॉपर्टीज, गुणधर्म ह्या अर्थानं ते बघूया. ओके बाळांनो, इथं आपण एक समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म आता बघणार आहोत, थेरम बघणार आहोत. काय प्रमेय आहे बघा. मराठीमध्ये हे प्रमेय असं लिहिलं इथं बघा जरासं. पेज नंबर बुकमध्ये, ह्या मराठीचं बुकमध्ये 33 पेजवरती आहे, इंग्लिश पण मध्ये आहे, ते नीट बघा, जरासं समजून घेऊया. आयसोसेल ट्रँगल थेरम, समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. काय प्रॉपर्टी आहे बघा ती. जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूच्या समोरचे कोनसुद्धा एकरूपच असतात. त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर ह्या बाजूसमोर, ह्या दोन्ही बाजू एकरूप असतील, त्यांच्यासमोरचा हा बी कोन आणि हा सी कोन, बी कोन आणि हा सी कोन हा सुद्धा एकरूप असतो, हे होतं. आता ह्या वर्षात तुम्ही प्रूफ ही संकल्पना, सिद्धता ही संकल्पना 9thमध्ये तुम्हाला नवीन आहे. परत पण पाठीमागच्या तासाच्या वेळेला थोडा भाग बघितला बघा. जरपासून तरपर्यंतचा जो भाग आहे त्याला पक्ष म्हणायचं. जर एखादा त्रिकोण दिला असेल आणि त्या त्रिकोणाच्या दोन बाजू सारख्या असतील, आता ते मराठीत न लिहिता त्रिकोण ABCमध्ये AB आणि AC सारखा आहे, पक्ष संपलं. नंतर ह्याच्या पायालगतचे दोन्ही कोण एकरूप असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, इथं पोचायचं आहे. हां, मोस्टली सिद्धता ही कन्सेप्ट आहे ट्रँगल चं कॉन्गरन्सीवरती, ट्रँगलच्या प्रॉपर्टीचा, ट्रँगलच्या टेस्टचा वापर करायचा आहे. आता कधी पण प्रॉपर्टी यूज करताना, तुलना करताना एका ट्रँगलवरून आपण तुलना करू शकत नाही, दोन ट्रँगल्स पाहिजेत नाही का. मग दोन ट्रँगल क्रिएट करण्यासाठी काही थेरम्समध्ये रचना बघावी लागते. रचना काय करायची हे तुम्हाला बघावं लागतं. रचना, हे एक रचना आपण अशी करूया. इथं ह्याचा मी अँगल बायसेक्टर काढतो. पुन्हा तुम्हाला हा भाग 8वीच्या कृतीपत्रिका सोडत असताना एक कोणाचा मी बायसेक्टर काढणार आहे, कोन दुभाजक काढणार आहे. समजा ए हा कोन 50 अंश असेल तर त्याचा बायसेक्टर काढल्यामुळं असा एक तिथून किरण काढायचा की ज्याच्यामुळं त्याचे दोन कॉन्ग्रंट, दोन एकरूप भाग झाले पाहिजेत. आता सांगा, हा ए कोन जर मी 50 असेल हा मेजरमेंट याचं, तर याचा कोन दुभाजक हा किती, कोन दुभाजकामुळे दोन कोण बनणार, ते किती किती अंशी बनणार सांगा. हा 50चं निम्म होणार, 25. हा कन्स्ट्रक्शनचा भाग झाला, हे नॉलेजचा भाग झाला. ह्याचा अँगल बायसेक्टर इथं काढायचा आहे. ह्याचा कोन दुभाजक काढायचा असतानाची कृती पण बघा. ह्या कृती छोट्या छोट्या तुम्हाला ह्याच्यामध्ये करायच्या आहेत. याचा एक कोन दुभाजक काढूया. तुम्हाला प्रत्यक्षात काढायची गरज नाही आहे, पण हे कोन दुभाजक ही संकल्पना क्लिअर होते. हे असं भाग करून घेऊया. त्याच्यानंतर ह्याच्या समोरच्या बाजूला असा एक रे काढूया. त्यानंतर इकडून एक कंस काढूया असा, हे बघा असा एक आर्क काढूया आणि इथून एक आर्क काढूया असा. आणि मग हा जो होईल हा त्याचा कोन दुभाजक होईल. कोन दुभाजकावरती अशा दोन खुणा करून इथं आणि इथं असा आर्क ठेवून तुम्ही घेतला तरी चालेल. हे बघा इथं आणि इथं, आणि या खुणेवरून असा एक आर्क मारायचा आहे, असा एक आर्क मारायचा आहे, म्हणजे होतो तो अँगल बायसेक्टर होतो त्याचा. ह्याचा होतो तो हा. आता हे जॉईन करतोय आपण. काय जॉईन करतो बघा. हा जो कॉमन इंटरसेक्शन पॉईंट आला, इथून एक चाप मारला, इथून एक चाप मारला, आणि हा जो चाप आहे हे आपण असं जोडतोय आता इथं. हे बघा, हा असा काढला, हा इथंपर्यंत असा काढला मी, हा रे काढला किंवा हा सेगमेंट काढूया. आता हा कोन दुभाजक ही संकल्पना परत एकदा समजून घ्या. कोन दुभाजक म्हणजे ही रचना. एडी हा रेक एडी किंवा सेगमेंट AB किंवा रे AB, सेगमेंट AD हा अँगल BACचा कोन दुभाजक आहे, अँगल बायसेक्टर आहे. कोन दुभाजक काढला किंवा आहे म्हणूया.
कोन दुभाजक जेव्हा तुम्ही काढता तेव्हा लक्षात घ्या ह्या एका कोनाचे दोन कॉन्ग्रंट भाग होणार. म्हणजे हा कोन जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा हा कोन आला. ओके. आता ह्या दोन ट्रायंगलचं निरीक्षण करू शकतो आणि म्हणून कन्स्ट्रक्शन करावं लागते. काही थेरम्समध्ये कन्स्ट्रक्शनची आवश्यकता असते आणि कन्स्ट्रक्शन इज मोर इम्पॉर्टंट. तसं तपासणीसाठी कन्स्ट्रक्शन लिहिलंच पाहिजे असं नाही, ते फिगरमध्ये केलं तरी चालतं, पण माहिती असावं तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन काय आहे. आता याचं प्रूफचं मोस्टली सगळ्या सिद्धता आपण दोन ट्रायंगल क्रिएट करतो आणि त्याच्या दोन कॉन्ग्रंटला आपण त्या दोन ट्रायंगलना ट्रायंगल ADB व त्रिकोण ADC मध्ये ह्या दोन ट्रायंगलमध्ये एक 2-3 गोष्टी दिसत आहेत त्या मांडायच्या. 1 2 3 चौथं बरोबर तेच येतं परत आणि ADB ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल ADC मध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला मिळतं. हां, काय दिसतंय ते लिहूया. काय दिसतंय सांगा. स्टार्ट फ्रॉम पक्षामध्ये काय सांगितले बघा. AB हा पुन्हा एवढा आहे, सेगमेंट AB बाजू AB लिहा, ACC आहे, हे पक्ष गिव्हन झालं. कन्स्ट्रक्शन काय केलं बघा आपण. ह्या A अँगलचा अँगल बायसेक्टर काढला इथं. A ह्या कोनाचा कोन दुभाजक काढला आहे. त्याच्यामुळं इथले दोन भाग. आता इथं 3 अक्षराचा वापर करणं जास्त गरजेचं आहे. कुठला बघूया. असं म्हणू BAD हा कोन, BAD हा कोन आणि कोन कुठला CAD. हे दोन्ही कोन रचना केले किंवा कन्स्ट्रक्शन काढले किंवा कोन दुभाजक हे म्हणून हे दोन कोन सारखे आहेत. असे आपण रचनाच केलो आहे. इथं लिहून ठेवले आपण कन्स्ट्रक्शन. आणखीन काय दिसतं तुम्हाला जरासं नीट बघा बघूया. काय इथं सारखं दिसतं तुम्हाला. ह्या दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन करावलं आपण. हा AB हा AC एवढा आहेच. आपण अँगल बायसेक्टर काढलेला आहे म्हणजे हे दोन्ही कोन सारखे आहेत. आणखीन ह्या दोन ट्रायंगलकडे नीट काळजीपूर्वक बघितला तर असा एक सेगमेंट आहे तो नक्की कॉन्ग्रंट आहे. न देता सुद्धा तो नक्की कॉन्ग्रंट आहे. कोणता बघा बाळांनो. हा यस कोणता. AD हा सेगमेंट आहे तो दोन्हीकडे पण सेम आहे बघा. कॉमन साईड, सामायिक भुजा. बस 3 गोष्टी आपल्याला मिळाल्या की आपलं काम झालं. आता हे दोन ट्रायंगल निश्चितपणे एकरूप येणार. एकरूप आले. कोणती कसोटी बाळांनो बघा आता. बा को बा कुठली टेस्ट झाली सांगा. बोला. बा. सेमीची मुलं काय लिहिणार सांगा. बा मीन्स साईड, साईड मीन्स बाजू. SAS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल एकरूप आले. आत्ता जे ह्याच्यापूर्वी जे आपण भाग शिकला होता दोन ट्रायंगलची अशी घडी घालूया एकमेकावरती अशी. आता मग रिमेनिंग सगळंच इथं 3 इथं वापरलो आहे. आता रिमेनिंग जे असतं ना 3 उरले ना ते सगळं सारखं असतं. आपल्याला एकच पाहिजे. आता याची घडी घातल्यानंतर हा कोण या कोणाला जुळणार आहे, हा कोण ह्या कोणाशी जुळणार आहे हे लिहिलं पाहिजे असं नाही. म्हणजे आता फक्त आपल्याला लिहायचं आहे हा B कोण हा C एवढा असणार. कोण B म्हणजेच कोण ABC हा कोण एकरूप असणार. कोणाला सांगा बरं. कोण ACBला एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. सेमीची मुलं काय लिहिणार सांगा. कॉन्ग्रंट अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल CACT. अशा रीतीने हे प्रूफ संपतं. परत एकदा बघा. जास्त महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, बिलकुल कठीण नाही आहे. बुकमध्ये ही छान पद्धतीनं पेज नंबर 33 वरती दिलेलं आहे. जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर त्याच्या पायालगतचे हे बघा हा समद्विभुज त्रिकोण, हा पाया, त्याच्या लगतचे जे दोन कोण आहेत हे एकरूप असतात. याचं ॲप्लिकेशन करून आपल्याला उदाहरणं सोडवायचे आहेत. विशेषतः 10वीच्या मुलांनी सुद्धा हे बघा. एकदा ऐका ते 10वीच्या मुलांनी आणि त्यांचं सुद्धा ते कृतीपत्रिका सोडत असताना ही प्रॉपर्टी पुन्हा लागणार आहे. आलं लक्षात. परत एकदा रीड करा. बुकमध्ये पण तुमच्या समोर दिले की एकाच त्रिकोणाच्या तिन्ही बाजू म्हणजे की हा तुम्हाला याची सिद्धता मांडता येते का जरासं बघा बघूया. जर त्रिकोणाचे 2 बाजू एकरूप असतील तर त्याच्यासमोरचे कोण एकरूप असतात. ह्याचा व्यत्यास काय होणार उलट ह्याच्या. जर एका त्रिकोणाचे 2 कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरच्या बाजूसह एकरूप असतात. समद्विभुज त्रिकोणाचा व्यत्यास कॉन्व्हर्स ऑफ दी आयसोसेल ट्रायंगल ही पण प्रॉपर्टी तिथं पेज नंबर 33 वरती. ह्याच्या उलट अर्थानं आता ते कोण घ्यायचे, बाजूपर्यंत पोचायचं, पुन्हा तीच रचना, पुन्हा कसोटी यूज करायची आहे. कदाचित कसोटी बदलेल तिथं, ती हीच येणार असं नाही. तुम्ही जरासं नीट बघा. त्या बुकमध्ये ते सॉल्व करून दिले त्यामुळे ते मी पुन्हा घेत नाही.
हे प्रमेय जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील तर त्याचे तिन्ही कोण एकरूप असतात. जर त्याचे प्रूफ बघूया, हा कोण सगळा सारखाच घ्यायचा आणि मग सगळ्या बाजू सारख्या कशा येणार ह्याच्या संदर्भातही तुम्ही विचार करू शकता, ह्या सिद्धता तुम्ही मांडू शकता. असा हा थेरम होता. आता पर्टिक्युलरली काही प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत, त्याही प्रॉपर्टी पुन्हा उपयोगी पडणाऱ्या आहेत आणि म्हणून जरासं लर्न करूया. त्या समद्विभुज त्रिकोणाची ही प्रॉपर्टी होती, हा थेरम होता. त्याचा व्यत्यासही ट्रू होतो. जर कोण सारखे असतील तर बाजू सारखे असतात, ह्याचा उपयोग करायचा आहे. आता पुढचे काही हे जाणून घेऊया म्हणून काही गुणधर्म दिलेत बघा, त्याचंही ते नीट मोजून लिहा कृतीपत्रिकेमध्ये. काय होतं बघूया. हां, हे जे प्रमेय आहेत आता ते 30, 60, 90 म्हणजे काटकोन त्रिकोणासाठी स्पेसिफिकपणे विचारात घ्यायला सांगितलेले आहेत. पेज नंबर 35वरतीचा थेरम आपण लर्न करूया जरासं. 30, 60, 90चा जो त्रिकोण काढायचा आहे, हे काटकोन त्रिकोणामध्ये काही प्रॉपर्टीज आपल्याला ॲडिशनल प्रॉपर्टीज थेरम म्हणून बघायचे आहेत. तिथं हे झालेलं सत्य आणि काटकोन त्रिकोण म्हटलं की पुन्हा पायथागोरस येतात आणि पायथागोरसच्या प्रमेयाचं ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये करून काही ॲडिशनल गुणधर्म, काही नवीन गुणधर्म तयार होतात. गुणधर्म जाणून घेऊया. आपला गणिताचा अभ्यास मॅथ्स सेकंडमध्ये वाढवण्यासाठी प्रॉपर्टीज जास्तीत जास्त माहिती असायला पाहिजे. ज्याला प्रॉपर्टीज जास्त माहिती आहेत त्याला मॅथ्स सेकंड हा भाग अतिशय चांगला जातो, तो इंटरेस्ट घेऊन तो सोडवतो. काही प्रॉपर्टी माहिती नसल्यामुळे विनाकारण पुढं काय करायचं कळत नसतं. चला आपण काटकोन त्रिकोणामध्ये काही प्रॉपर्टीज पुढच्या शिकायच्या आहेत, काही बघायच्या आहेत. चला मग पुढं जाऊया. आलं लक्षात सगळ्यांच्या. हे बुकमध्ये दिलेलं आहे, हे पण आहे. तुम्ही जरासं बुकमध्ये सगळंच दिले, पण जरा टीचरांची हेल्प तुम्हाला थोडीशी लर्न करायला मदत म्हणून आपण करतो आहे. तेवढाच चांगला रिस्पॉन्स तुमचा सर्वांचा आहे. गणित चॅनलला ह्या आमचे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. सर्वांनी गणिताचा आनंद घेऊया. ओके बाळांनो, म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर पटशी तुम्हाला मिळेल थोडासा तो ॲडिशनल माहिती तुम्हाला जॉईन करता येईल. काही मुलं शंका विचारत आहेत, पालक शंका पाठवत आहेत, त्याही सगळ्या शंकांचं समाधान करण्याची जबाबदारी आपण पूर्ण करायची आहे. जेणेकरून तुम्हाला शंकाच कमीत कमी येतील असं मी रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वजण आता आपण ह्या 30, 60, 90च्या थेरमला प्रूव्ह करायचा प्रयत्न करूया. काही प्रॉपर्टीज आहेत त्या 10th लागणार आहेत. त्या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण ॲप्लिकेशनमध्ये छोटी गणित शिकणार आहोत. समजा हे थेरम म्हणून लक्षात नाही आलं तरी चालेल, पण प्रॉपर्टी म्हणून मात्र माहिती असायला पाहिजे, कारण त्याच्यावरचे सम्स आपल्याला जास्त सोडायचे आहेत. थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. चला 30, 60, 90चे प्रमेय म्हणून त्याची एक ओळख आपल्याला इथं होणार आहे. आता जर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30, 60, 90चे असतील तर 30 अंशाच्या 30, 60 काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30, 60चे असतील. म्हणजे एक कोण 90चा आहेच आणि दोन्ही लघुकोन करेक्ट 30 आणि 60चे असतील तर 30 अंशाच्या कोणाच्या समोरची जी बाजू असते ती बाजू कर्णाच्या निम्मीच असते. चला ह्या थेरमला ही पेज नंबर 35वरती ते सगळं मांडलेलं आहे. मी परत एकदा तुमच्यासमोर ते रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करतो. हां, काय आहे बघा बरं थेरम तो. हां, काटकोन त्रिकोणामध्ये दोन कोण, एक काटकोन त्रिकोण काढूया. त्या काटकोन त्रिकोणाचे दोन कोण जे लघुकोन आहेत, एक 30चा काढूया आणि एक 60चा काढूया. असेच असतील. ह्याचा पक्ष म्हणजे काय येणार बघा. आता ते मी लिहित नाही आहे, तुम्ही ते समजून घ्या, कारण मला जागाचाही वापर लिमिटेड जागेमध्ये मला पूर्ण करायचा आहे. पक्ष काय येणार बघा. त्रिकोण ABCमध्ये कोण A 60 अंश, कोण C 30 अंश, कोण B 90चा, अँगल B इज 90 डिग्री. 30, 60, 90 थेरम. ह्या थेरमलाचं नाव आहे 30, 60 डिग्री अँड 90 डिग्री थेरम प्रमेय. तिथं कोणती गोष्ट गणित तज्ज्ञांच्या लक्षात आली ती आपण समजून घ्यावी. फक्त ती समजून घेतो आहे आपण काय नवीन सिद्धांत तयार करत नाही, आपण काय नवीन शोध लावत नाही. मॅथमॅटिशियननी समृद्ध केलं आहे गणिताला, ते फक्त समजून घ्यायची तर आपण काम करूया ना. 30 अंशाच्या असे असेल तर 30 अंशाच्या कोणासमोरची बाजू म्हणजे हे पक्ष, हा कोण हे झालं. साध्य काय करायचं बघा. 30 अंशाच्या कोणाच्या जे समोर दिसतंय तुम्हाला 30 अंश, हे जरा अजून चांगल्या रीतीने कळून घ्या. 30 अंशाच्या समोर काय दिसतंय बघा तुम्हाला. हे बघा, हे 30 अंशाच्या समोरचं हे ह्या कर्णाच्या, तुम्ही प्रॅक्टिकली ते बघू शकता, ह्या कर्णाच्या बरोबर निम्म असतं. हे सिद्ध करा. 30ची अपोजिट साईड आणि ही जी आहे ना, ही बघा याच्या डबल आहे. हा कर्ण याच्या डबल आहे. हे आपण लर्न करतो आहे.
हां ओके. 30 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू, चला ए बी. ए बी ही किती आहे बघा बरं. ए बी ही ए बी ही कर्णाच्या निम्मी म्हणजे कोणाच्या निम्मी म्हणजे 1/2 ए सी कर्णाच्या निमपट असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तिथलं पुन्हा जरासं त्या बुकमध्ये बघितलात की एकच ट्रँगल आहे. आता रचना करायची आहे. आता अँगल बायसेक्टर नाही करायचा समुद्र. आता थोडंसं ते वेगळं करावं लागेल. त्यांनी रचना कशी केली बघा. असं एक ट्रँगल पुन्हा जॉईन केले. रचना हे बघा. हे असं पुढं वाढवलं. हे पण असं वाढवलं. हे वाढवत असताना नीट बघा काय केले. नीट बघा ते कसं वाढवलं आहे. हां तिथं लिहिले बघा. रेषाखंड ए बीला वाढवला. त्यावर डी बिंदू असा घ्या की, नीट बघा, डी बिंदू असा घ्या की ए बी इज इक्वल टू बी डी. हे पुन्हा महत्त्वाचा भाग आहे. हे बघा हे असं घ्यायचं आहे की हे आणि हे दोन्ही समान असलं पाहिजे. ह्याच्यावरती हा डी बिंदू घेतला. आता 2 ट्रँगल तयार झाले. आता पुन्हा आपल्याला 2 ट्रँगल तयार झाले. हे असं पुढे वाढवले. आता सांगा तुम्हाला इथं 3 घटना घडणार. काय काय घडणार घटना बघा. ए बी सी ट्रँगल घ्या आणि दुसरा ट्रँगल डी बी सी घ्या. हां तो काढताना काय होणार आहे बघा. ए बी हा बी डी एवढाच काढायचा आहे. अशी रचनाच करायची आहे. ए बी हा बी डी एवढाच काढायचा आहे. हां काय करूया सांगा. असं रचनाच करायचं आहे. कसं करायचं बघा. पहिलं वाक्य ए बी हा बी डी एवढा काढला. असं रचना केली आपण. हां रचना केली. आता अँगल ए बी सी जो आहे ना तेवढाच हा पण असणार. हा 90चा म्हणजे उरलेला कोण नक्की 90चा असणार. म्हणजे दुसरं येणार आहे अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल डी बी सी. हे पण होणार बघा. हां प्रत्येकी 90 अंश. हां दोन्ही कोणाचे प्रत्येकी 90 अंश येणार. हा एक 90चा आहे. ह्या एका रेषेतल्या दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असणार आहे एका रेषेतली. म्हणजे प्रत्येकी 90 अंश येणार आहे. हे झालं. आता तुम्हाला काय दिसतंय आणखीन. हां बी सी बरोबर बी सी आहे बघा. बी सी बरोबर बी सी आहे. ही कॉमन साईड आहे बघा. आहे ना. म्हणजे हे 2 ट्रँगल इक्वल आले की नाही सांगा बरं. ट्रँगल ए बी सी आणि हे आलं की नाही सांगा. हे ट्रँगल ए बी सी जो आहे ना तो कोणाशी जुळणार सांगा. आता ट्रँगल ए बी सी हा डी बी सीशी जुळणार. तंतोतंत जुळणार. सारखा असणार. ह्याचा अर्थ असा झाला की आता ह्याच्यात हा 2 ट्रँगल आहे. हे दोन्ही ट्रँगल आता कॉन्करंट आले. कॉन्करंट आल्यानंतर पुढं काय घडणार आहे बघा. हा 60चा आहे ना. ह्याचे सर्व अँगल सेम असणार ना. बोला आता काय असणार. जेव्हा 2 ट्रँगल एकरूप येतात तेव्हा त्याच्या सर्व बाजू आणि सर्व कोन सारखे असतात. होय ना. मग सांगा आता हा 30चा आहे म्हणजे हा राहिलेला पण नक्की 30चा असणार. बरोबर. हा 60चा आहे म्हणजे हा 60चा असणार. आणि हे दोन्ही 90-90चे आहेतच. आता हे 90च्या कोणांच्याकडे बघू नका. आता ह्या फक्त टोटल ट्रँगलकडे बघा. ट्रँगलकडे बघा. आता मोठा ट्रँगलमध्ये प्रत्येक कोण किती आला सांगा. 60चा आला. ज्या त्रिकोणाचे सर्व कोण सारखे असतात तो त्रिकोण समभुज त्रिकोण असतो. म्हणजे याच्या तिन्ही बाजू सारख्या आल्या. म्हणजे बघा इथं काय तयार झालं. हा जो एडी आहे हे बघा. हा टोटली एडी हा ए सी एवढा आहे. परंतु हे दोन्ही सारखे आहेत बघा. ए बी आणि बी डी दोन्ही सारखे आहेत. एडी कुणापासून बनलाय सांगा. हा बघा कुणापासून बनलाय बघा. हा एडी हा ए बी आणि बी डीपासून बनला आहे. ज्या अर्थी ए डी हा बी डी एवढा ए सी एवढा आहे ह्याचा अर्थ असा ए डी हा ए सी एवढा आहे. ह्याचा अर्थ असा ए बी आणि बी डीची बेरीजसुद्धा ए सी एवढी आहे. परंतु ए बी हा आहे ना तेवढाच बी डी आहे. म्हणजे बी डीच्या ऐवजी आपण ए बी आहे असं घेऊ शकतो. म्हणजे 2 ए बी अधिक ए बी 2 ए बी हा एकट्या ए सी एवढा असणार. म्हणजे 1 ए सी 2 ए बी बरोबर 1 ए सी म्हणून ए बी हा 1/2 ए सी असतो. असं ते प्रूफ आहे. थोडंसं लर्न करावं लागेल. सोपं प्रूफ आहे. अजिबात अवघड नाही. असंच कन्स्ट्रक्शन रचना ही अशीच करायची आहे. रचना ही अशी केल्यानंतर ह्याचं प्रूफ होतं. म्हणून तुम्ही रचना जरा काळजीपूर्वक बघायची आहे थेरममध्ये. आलं लक्षात. हे असा भाग होता. 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निमपट असते. ह्याच्यावर तुम्ही गणित कशी सोडणार. समजा हे 10 असेल तर हे किती असेल 5 असेल. हे 2.5 असेल हे तर हे त्याच्या दुप्पट येणार आहे. हे तुम्ही लर्न करायचं आहे. हे या गणिताचा एक्सरसाइज आपल्याला ही गणितं आपल्याला त्याच्यामध्ये सोडवायची आहेत. 30, 60, 90चं थेरम असं आहे. 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निमपट असते.
हे आपल्याला इथं लर्न करायचं होतं. आलं लक्षात सगळ्यांच्या? बुकमध्ये हे लिहिलं आहे, आता मी लिहिले ते फक्त बघा काळजीपूर्वक, टेन्शन नाही घ्यायचं, समजून घ्यायचा प्रयत्न करा. नाही समजलं तरी प्रॉपर्टी तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 9th and 10th 11th 12thसाठी सुद्धा ती प्रॉपर्टी असल्याशिवाय आपलं मॅथ्स सेकंड हा भाग चांगल्या रीतीने आपण शिकू शकत नाही. आपल्या कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा भरपूर गणितं ते सॉल्व्ह करायचे आहेत. हे झालं 30 अंश कोणासमोरचं. आणि जेव्हा आपण 30 अंशाची कोणासमोरची बाजू स्वीकारू ना, तेव्हा पुढचं लर्न करणं सोपं जातं. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. पुढचं लर्निंग सोपं जातं. हे बघा, आपण आता परत इथं जाऊया. आता 30 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू असते ती कर्णाच्या निमपट असते. आता प्रश्न राहिला मग 60 अंश कोणासमोरच्या बाजूचं काय होईल? जरा असं बघूया परत एकदा. 60 अंश कोणासमोरची बाजू काय होईल ह्याचं लर्निंग पण एकदम चांगलं आहे बघा. हे थेरम्स का घेतोय हे जास्त उपयोगी आहेत, आपल्याला पुन्हा ते शिकायचे आहेत थोडंसं, म्हणून हा भाग परत एकदा बघूया. 30 अंश कोणासमोरची बाजू अशी असते, निम्मी असते. हे 30चं होतं. आता 60चं काय होतं बघूया. हे 30 अंश कोणासमोरच्या बाजूचा विषय मिटला. हे 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू, 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू, कोणासमोरील बाजू, अपोजिट साईड ऑफ द 30 डिग्री. हे झालं याच्याबद्दल. आता आपण 60 अंश कोणाचा विचार करूया. जरा असं करूया का? आता एक भाग बघा. समजा हे x असेल तर हे किती असणार? आता 2x असणार. आता हे 60च्या अपोजिट कोणती बाजू आहे? वर 60च्या अपोजिट BC आहे, बरोबर आहे. मी काय करतो बघा, ह्या 90चा अँगल आहेच. 30, 60, 90चा थेरम आहे. 90चा अँगल आहेच. म्हणजे इथं पायथागोरसचा थेरम यूज करूया. पायथागोरस थेरम यूज केलं तर काय होणार बघा. असं होणार का? AB² बघा पायथागोरस प्रमेय, AB² प्लस BC² इज मस्ट बी इक्वल टू AC². इट इज अ राईट अँगल ट्रायंगल बाय पायथागोरस प्रूफ. पायथागोरस थेरम दॅट इज ऑलरेडी प्रूव्ड दॅट थेरम. 10वीच्या मुलांना सुद्धा याचं सिद्धता झालेली आहे. 9वीमध्ये ही 9वीच्या मुलांना हे जो प्रूफ पायथागोरसचं आहे, ह्याच्यापूर्वी पायथागोरसची तुम्हाला चांगली ओळख आहे. AB x घेऊया जरा, BCची व्हॅल्यू काढणार होतो आपण, आणि हा 2x घेऊया बघा. आता BCच्या बाबतीमध्ये काय असणार आहे? व्हॉट इज रिलेशन बिटवीन, असं घेऊ का? इथं x घेतो म्हणजे हे किती होणार सांगा? x/2 होणार. एक्सबद्दल जरा शिकूया आपण. हे AC आणि BCमधलं रिलेशन शोधतोय आपण. हा इथं ना x/2 घेतो, असं घेतो. हे x असेल तर हे x चा निम्मा असणार, बरोबर ना? असं घेऊया. आणि BC आणि AC मधलं रिलेशन आपण शोधायचं चालू आहे. म्हणजे x आणि BC मधलं रिलेशन शोधत. x² / 4 प्लस BC² इज इक्वल टू x². पुढं बघा जरा असं काय होणार त्याचं. आता पुढं बघा, BC² इज इक्वल टू x² मायनस x²/4 होणार बघा. BC² इज इक्वल टू x² मायनस x²/4. लक्षात आलं? हे या बाजूला घेतलं फक्त. लक्षात आलं का बघा? ही पायरी, हे x² आहेच राहिलं आणि हे निगेटिव्ह झाले. BC² इज इक्वल टू x². याचा तिरकस गुणाकार करूया. आता याचं तिरकस गुणाकार करूया. 4x² मायनस 1x² अपॉन 4. 4x² वजा 1x² भागिले 4. BCचा वर्ग बरोबर 4x² मधनं 1x² कमी झाला. म्हणजे किती x² राहिले बाळांनो? 3x² राहिले. 3x² भागिले 4 आहे तसं राहिलं. आता याचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. याच्या प्रत्येकाचं आपण स्क्वेअर रूट घेऊया. बोला, स्क्वेअर रूट घेऊया. BCचं स्क्वेअर रूट येणार आहे BC. 3चं स्क्वेअर रूट येणार आहे √3 इरॅशनल नंबर. 4चं 2x. BC इज इक्वल टू √3/2 टाइम्स AC मीन्स आवर x. ही झाली 60 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू BC. हे 1/√2 आहे ना, त्या वरचं एकाचं वर्गमुळात 3 होतं, 2 आहे तसं राहतं, परत हे आहे तसं राहतं. हे 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू. एक थेरम जास्त डिटेलमध्ये आपण बघितलं होतं, कारण 9thमध्ये चांगल्या रीतीनं कळू द्या. ह्याचं प्रूफ 10thमध्ये नाही, 9thमध्येच आहे. पण ॲप्लिकेशन्स 9th आणि 10th ह्या दोन्ही वर्षामध्ये आहेत. फक्त 11th आणि 12thमध्ये सुद्धा हे अप्लाइड करायचं आहे. हे आपलं दररोज म्हणजे हे चांगलं प्रूफ झालं पाहिजे. 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते आणि 60 अंश कोणासमोरील बाजू वर्गमुळात 3/2 पट असते कोणाच्या कर्णाच्या. हे 30, 60, 90चं एक महत्त्वाच्या 2 प्रॉपर्टीज पुन्हा एकदा लर्न करा, समजून घ्या. हे असं होतं याचं प्रूफ. बुकमध्ये हेही सॉल्व करून दिले. आणखीन एक थेरम सोपा लिहिला आहे, तोही समजून घेऊया आजच्या तासिकेमध्ये, आणि मग आपण आजच्या तासिकेचा पुढच्या ह्याच्यामध्ये जाऊया. काटकोन त्रिकोणाचे हे गुणधर्म आपल्याला माहिती असायला पाहिजेत, याचा आपण
अप्लाय करणार आहोत, त्याचा वापर करून आपण पुढे जाणार आहोत. ओके बाळांनो, ठीक आहे. सर्वांच्या विशेष सहकार्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. नवीन लेक्चर्स दररोज अटेंड करत आहात, दररोज हे ऐकत आहात, त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद तुम्हा सर्वांना. 30 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या निमपट असते, 60 अंश कोणासमोर बाजू वर्गमुळात 3/2 पट असते. आता आणखीन एक प्रॉपर्टी त्यांनी शोधली, ते राईट अँगल ट्रायंगलमध्येच आहे. तीही प्रॉपर्टी आता थोडासा वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपण ते पूर्ण करून घेऊया. जादा नको लोड व्हायला, फक्त एवढंच घेऊया. 45-45-90 थेरम. समद्विभुज त्रिकोणाचा समद्विभुज काटकोन त्रिकोण, दोन बाजू सारख्या म्हणलं की दोन कोण सारखे असणार. ह्याच्याबद्दल जरासं बघूया. एक ट्रायंगल असा काढूया आपण की एक 90चा आहे आणि हे दोन्ही 45-45 आहेत. आता आपण लर्न केलं बघा की दोन अँगल्स जर साईड सारख्या असतील तर अँगल सारखे आहे, अँगल सारखे असले तर साईड पण सारख्या, कॉन्व्हर्स. म्हणजे ही साईड, याची अपोजिट साईड एक्स आली तर ह्याची पण अपोजिट साईड एक्स असणार. मग इथं काय होणार, इथं 45-45-90चा थेरम कसा आहे बघा. ह्याची जी ईच परपेंडिक्युलर साईड आहे, ए बी आणि बी सी ह्या दोन्ही सारख्याच आहेत आणि ह्याचं रिलेशन ह्या ए सीच्या बद्दल काय येतं ते पण तिथं लिहिले बघा. हे आपल्याला लर्न करायचं आहे. पुन्हा आता पायथागोरसचं छानपैकी ॲप्लिकेशन करूया, म्हणजे आपल्याला ह्यांच्यामधलं रिलेशन सापडेल. बघूया. हां, पायथागोरस प्रमेय, बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग, म्हणजे सरळ लिहितो बघा. एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग बरोबर AC स्क्वेअर. अगदी बरोबर. 2x स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. ओके. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 इंटू AC स्क्वेअर. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया बाळांनो. एक्स वर्गचं वर्गमूळ येणार एक्स, एक्स वर्गमूळ 1 बघा, प्रत्येकाचं वर्गमूळ घेऊया, प्रत्येकाचं वर्गमूळ घेऊया. एक्स, एकचं एकच, एकचं वर्गमूळ एकच, एकचं क्यूब रूट पण एकच, एकचा तिसरा घात पण एकच, पण 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 आणि हे राहणार AC. ह्या ज्या दोन्ही बाजू होत्या तिथं 1/2 वर्गमुळात 2 येतो बघा. आजच्या तासिकेमध्ये ह्या 3 प्रॉपर्टीज लर्न करणार. 30 अंशात कोणासमोर बाजू कर्णाच्या निम्मी, 60च्या कोणासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 आणि 45-45-90 मापाच्या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 वर्गमुळात 2 पट असते. हे याचं प्रूफ आहे. याचा वापर करून आपल्याला पुढचे प्रॉपर्टीज किंवा पुढचे सम सोडवायचे आहेत. आता जादा नको प्रॉपर्टी शिकायला, आज आपण जरा असं लोड होते प्रॉपर्टीज गुणधर्म, अवघड नाही. पुनश्च एकदा त्याची उजळणी करून घ्या आणि हे शिकूया आपण. मग आपण पुढचे थेरम्स, ह्याचे ॲप्लिकेशन्स मनापासून करूया, म्हणजे पुढची गणित आपल्याला निश्चितपणे सोपे जातील. आजची तासिका, आजचा जो तास आहे तो सर्व 10वीच्या मुलांनी सुद्धा अटेंड करावा. 10वीच्या कृतीपुस्तिका सोडत असताना तुम्हाला उपयोग पडणार आहे. 9वीच्या कृतीपत्रिका ह्या 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी 8वीचा अभ्यासक्रम, ते सूत्र, ते फॅक्टर्स, ते पॉलिनॉमियल, बहुपदी, हे जो भागसाठी तुम्ही 8वीचेही जी आपले लेक्चर्स एका ठिकाणी देण्यात आले ते जॉईन करा. चॅनलला सबस्क्राईब करा. गणिताचं मजा घेऊया. ठीक आहे बाळांनो. ओके, भेटूया लवकरच पुढच्या तासिकेच्या वेळी. सर्वांना तोपर्यंत बेस्ट ऑफ लक. अभ्यास करत राहा, अभ्यासात राहूया, गणिताला समृद्ध करूया, गणित जॉईन करूया, गणित समजून घेऊया.